आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। जो नवीन सर्वे आलेला आहे टाइम्स नावचा, त्यामध्ये उलटफेर झालेली आहे। पूर्वी महाविकास आघाडी आघाडीवर होती, आता 39 जागा महायुतीला दाखवत आहे। मोदीजींनी जी गॅरंटी दिली आहे संपूर्ण देशाला आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताची संकल्पना मोदीजींनी केली आहे। जो संकल्प मोदीजींनी केला आहे आणि 2019 आणि 2014 मध्ये जो मॅनिफेस्टो जाहीरनामा मोदीजींनी दिला होता त्याप्रमाणे संपूर्ण काम मोदीजींनी या देशात केले आणि जे 2024 ते 29 मध्ये ज्या पद्धतीने परवाच्या त्यांच्या संसदेच्या भाषणामध्ये लोकसभेमध्ये त्यांनी मांडलं की 24 आणि 29चा भारत कसा राहील, आम्ही भारताला तिसऱ्या क्रमांकावर कसा आणतो आहे, मला वाटतं याचाच हा संदेश आहे। जशी जशी निवडणूक पुन्हा समोर जाईल तसे तसे तुम्हाला आकडे वाढताना दिसतील आणि मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त खासदार महाराष्ट्र मोदीजींना देईल असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे। देशभरातले ही जे सर्वे आले त्यात एनडीएला 360 पेक्षा जास्त जागा दाखवतात। मोदीजीची गॅरंटी आहे आणि मोदीजींच्या गॅरंटीवर लोक मतं येतील। सुप्त वातावरण आहे मोदीजींच्या बाजूने, प्रत्येक गावामध्ये आनंद आहे, उत्साह आहे आणि या उत्साहाचा आनंदाचा जो भर आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेल। भाजप 45+चा नारा घेऊन काम करते असं तुम्ही वारंवार म्हणतायत। आकडे जे सर्वेमध्ये दाखवते 39 दाखवते, जवळजवळ जात आहे आकडा। नाही, तुम्हाला जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं तसे आकडे वाढत जातील, कारण मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये येणं सुरू झालं आहे। आता हे वादळ इतकं मोठं असणार आहे आणि त्या वादळामागे एक लोकांची अपेक्षा आहे की मोदीजीच फक्त देश पुढे नेऊ शकतात, मोदीजीच गॅरंटी देशाची घेऊ शकतात, मोदीजीच भारताला सुरक्षित ठेवू शकतात, मोदीजीच महाराष्ट्राला देशाला जगातला तिसऱ्या क्रमांकाचा भारत करू शकतात आणि मोदीजीच समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देऊ शकतात असा विश्वास जनतेच्या मनात आहे। आणि म्हणूनच तुम्हाला जसे जसे सर्वे पुढे जातील तसे तसे आकडे वाढताना दिसतील। घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष दादाकडे आला, त्याचाही महायुतीला कुठेतरी फायदा दिसतोय? नाही, नक्कीच फायदा होतो, महायुतीला फायदा होणारच आहे, कारण अजितदादा, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी बसून तिन्ही नेते महाराष्ट्राला पुढे नेत आहेत। महाराष्ट्र जनतेला मोदीजीवर आणि महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, पण खरं तर मोदीजींचाच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी की गॅरंटी चलने वाली आहे। सुमित्रा पवार यांना बारामतीतून लोकसभा लढावी अशी भाजपची इच्छा आहे असं सांगा? नाही, अजितदादांनी निर्णय घ्यायचा आहे कोणी लढवायचं, त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांना जे उमेदवार ते देतील ते आम्हाला मान्य आहे। तुम्ही त्यांच्यासोबत? 100% सोबत आहे आम्ही। 51% मतं कशी मिळतील याकरता जी अजितदादाला सीट जातील तिथे, एकनाथ शिंदेला सीट जातील तिथे आमची तयारीच आहे। भाजप जिथे लढेल त्यांची मदत घ्यायची 11 पक्षांची, आणि जिथे एनडीएचे उमेदवार लढतील तिथे आम्ही सर्व मदत करू, म्हणजे जिंकण्याकरता लढतोय आम्ही। राज्यसभेसाठी नारायण राणे, राहडगावकर, पंकजाताई, माधव भंडारी या सगळ्यांची नावे चर्चेत आहे। नाही, याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेणार आहे। आमच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली आहे, पण शेवटी याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेतं। मला वाटतं की केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य असतो। ज्या जागा गेल्या वेळेस तुमच्याकडे नव्हत्या त्या चंद्रपूर आहे, बारामती जागा आहे, त्या किती महत्त्वाची आहे महायुतीसाठी? 48 जागा महायुतीकरता महत्त्वाच्या आहे। एकही जागा अशी नाही की जी महत्त्वाची नाही आहे। एक एक जागा विचार करून आम्ही लढतो आहे आणि जिंकण्याकरता लढतो आहे। बारामतीत तुम्ही दौरे केले, केंद्रीय मंत्री सुद्धा आले, पक्ष भाजपने बांधलेला आहे मजबूत, तो आता दादांच्या पाठीमागे असेल? 100% दादा जिथे, कारण आम्ही महायुतीमध्ये जेव्हा अजित पवारजी आले तेव्हा आम्ही निर्णय घेतला पक्षाने की जे अजितदादा उमेदवार देतील त्यामागे भारतीय जनता पार्टी पूर्ण क्षमतेने उभी राहील। ताई विरुद्ध वहिनी असा सामना रंगण्याची शक्यता आहे, तसे सर्वे रिपोर्ट पण आहे। अशा स्थितीत भाजपची काय भूमिका आहे? भाजप 100% एनडीए आणि महायुतीच्या मागे उभी राहील आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतं म्हणजे अजितदादा जे उमेदवार देतील
60%च्या वर मतं अजितदादाचा उमेदवार घेईल. आणि वहिनी घेईल, ताई विरुद्ध वहिनी सामना आहे. नाही, जर जे उमेदवार, तर मला माहिती नाही अजितदादा कोणाला तिकीट देईल, आज मी काही म्हणू शकणार नाही. पण जो काही उमेदवार अजितदादा देईल 60%च्या वर मतं महायुतीच्या उमेदवाराला मिळतील. राज्यसभेसाठी कशी तयारी, ही नावं चर्चेत आहे. नाही, राज्यसभेला जे उमेदवार मिळतील, आमच्या तीन जागा तर निवडून येणार आहे. 3 जागा तर आमच्याच बहुमताने निवडून येणार. एक जागा एकनाथ शिंदेजीची निवडून येणारच आहे, एक जागा अजित पवार साहेबांची निवडून येणार आहे, एक जागा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतं. त्यामुळं 5 जागा ह्या महायुतीकडे येणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी मी ओबीसीचे कार्यकर्ते म्हणून, नेते म्हणून तुमचं नाव आहे, ओबीसी चेहरा भाजपचा, जरांगे पाटलांचा भुजबळांच्या याच्यात आजचा दौरा आहे. एकूणच या सगळ्या मुवमेंट्समुळे भाजपवर काय परिणाम होईल वाटतं? काहीच परिणाम होत नाही, पक्षावर काहीच परिणाम होत नाही. जिथे जिथे मराठा समाजात, ओबीसी समाजात जे पक्षाचे कार्यकर्ते आहे किंवा पक्षाचे मतदार आहे, ते आपापल्या पक्षाला त्या ठिकाणी मतदान करतात. आरक्षण मिळालं पाहिजे का तर मिळालं पाहिजे, कुणाचं आरक्षण जाऊ नये का तर कुणाचं आरक्षण जाऊ नये, मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे का तर मिळालंच पाहिजे, याकरता भाजपाचा पहिल्यापासून पाठिंबा आहे. त्यामुळं जो कोणी या आरक्षणाची लढाई लढते आहे, जरांगे पाटील लढत आहे, इकडे भुजबळ साहेब लढत आहे, शेवटी आपापल्या समाजाकरता प्रत्येकाने आपापली लढा लढावा लागतो. पण शेवटी सरकार हे न्याय देत असतं आणि मराठा समाजाला न्याय देण्याकरता एकनाथ शिंदेजींनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ही शपथ घेतली आहे. त्यामुळं एकनाथजी मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता पूर्ण तयारी करत आहेत. ओबीसीमध्ये मराठा आरक्षण येऊ नये याकरता मोठ्या प्रमाणावर जनतेचा आक्रोश आहे. तोही त्या ठिकाणी विचार मुख्यमंत्री करतील. पण ओबीसीतलं 1% मत कमी होणार नाही, 1% आरक्षण कुणाला जाणार नाही, याची काळजी मुख्यमंत्री घेतील. लोकसभा निवडणुका आहे, तुमचे सगळे नेते म्हणतात की आमचे प्रदेशाध्यक्ष पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र फिरतायत. आता कशी दौरी असणार आहे तुमची? गाव चलो अभियान 11 तारखेपर्यंत असणार. एखाद वेळी ते थोडं वाढवावं लागणार, पण आम्ही ठरवलं आहे 50,000 प्रवासी कार्यकर्ते आजपासून निघाले आहेत. देवेंद्रजी मुक्कामी पराठ शिंगाला, तसंच मी आता वडोदा 10 तारखेला, 11 तारखेला मी साऊरला आहे अमरावतीमध्ये. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांच्या भेटी घेऊन जनतेच्या समस्या ऐकणं, जनतेला सरकारबद्दल काय वाटतं, मोदीच्या सरकारने अजून काय करावं, याबद्दलचंही आम्ही काही टिपण तयार करतो आहे. येणारा जे मॅन्युफॅक्चरो आहे, जाहीरनामा आहे मोदीजींचा, त्याकरताही काही आम्ही पत्र पाठवणार आहोत. जनतेच्या मनात काय आहे ते जर पक्षाचा अध्यक्ष म्हणून पाठवावं, ही माझी जबाबदारी आहे. आणि त्यामुळं येणारा मॅन्युफॅक्चरो, येणारा जाहीरनामा हा महाराष्ट्र आणि देशाकरता महत्त्वाचा असणार आहे. त्याकरता गाव चलो अभियान आहे. 50,000 प्रवासी कार्यकर्ते, प्रत्येक लोकसभेत जर विचार केला तर 3.5 लक्ष घरी आम्ही प्रवास करणार आहोत. एका लोकसभेत 3.5 लक्ष घरी आम्ही जाणार आहोत. आमचे 600 कार्यकर्ते 600 घरी प्रत्येक कार्यकर्ता जाणार आहे. आणि त्यामुळे या गाव चलो घर चलो अभियानातनं प्रचंड जनतेचा उत्साह आहे. समस्या आहेत त्याही सोडवायच्या आहेत. जनतेला विश्वास भाजपकडे येत आहे. भारतीय जनता पार्टी समस्या सोडू शकतं, हाही विश्वास जनतेच्या मनात आहे. आणि म्हणून ज्यांना विश्वास आहे त्यांनाच लोक कामं सांगतात. आता बघितलं असेल देवेंद्रजींना, आपण लोक कामं सांगतात कारण विश्वास जनतेचा आहे. विरोधक उद्धव ठाकरे असो, नाना पटोले असो, टीका करतायत गाव चलो अभियानवर. आता उद्धव ठाकरेचा पक्ष आणि नाना पटोले जे आपल्याला माहीत आहे, त्यांना केवळ सकाळी मीडियात बोलायचं आहे म्हणून बोलावं लागतं. पण त्यांचं अक्सेप्टन्स नाही आहे. गाव चलो केला त्यांना कोणी विचारत नाही ना. गाव चलो केला तर त्यांना विचारतील लोक, तर सांगतील काय? 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं, मुख्यमंत्री 2दाच मंत्रालयात आले, काय सांगतील लोकांना? गाव चलो करूच शकत नाही. हिंमत पाहिजे गाव चलो करायला. गाव चलो करायला जनतेमध्ये जाण्याकरता हिंमत पाहिजे. लोक जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्याची उत्तर द्यायची क्षमता पाहिजे आणि करून दाखवण्याची हिंमत पाहिजे. काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरेंजीमध्ये जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली, त्या संधीचं सोनं नाही केलं, त्यांनी माती केली आहे. संधीचं सोनं न करता माती केली. देवेंद्रजींनी संधीचं सोनं केलं. एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी लोकांना न्याय देऊ शकतात, ही भावना लोकांची आहे. मोदींची गॅरंटी आहे. डबल इंजिन सरकार आहे आणि त्यामुळं लोकांना 100% आमच्यावर विश्वास आहे, म्हणून आम्ही गाव चलो करतो आहे.
कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, काटोल, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.